पूर्वतयारीची बैठक मुंबई महानगरपालिकेच्या चे सर्व विभाग आणि मुंबईमधील इतर सर्व यंत्रणा याच्यामध्ये स्थानिक पोलिसांपासून IMD, MMRDA, म्हाडा, SRA, BPT, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन या सर्व यंत्रणांबरोबर दुसरी ही आपण मान्सूनच्या पूर्वतयारीची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये साधारण जी तयारी महानगरपालिकेची आणि सर्व यंत्रणांची झालेली आहे त्याचा आढावा घेतला. मागच्या बैठकीमध्ये ज्या काही कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यापैकी किती पूर्ण झाल्या त्याचाही तपशील घेतला आणि आता या बैठकीनंतर पुढच्या काही काळात त्याच्यामध्ये ठरलेल्या गोष्टींची प्रगती कशी होते याचा अंदाज घेऊन पावसाळ्याच्या पूर्वीची पुढची बैठक घेतली आहे. यामध्ये IMDनी जे आपल्याला पावसाचा अंदाज दिलेला आहे त्याच्यानुसार यावेळेला एल निनोच्या परिणामामुळे पावसाचं प्रमाण हे थोडं बिलो ॲव्हरेज राहणार आहे. त्याच्यामध्ये 94 ते 95% जी आपली नेहमीचं प्रेडिक्शन असतं त्याच्यापेक्षा ±5% साधारण असं प्रमाण राहणार आहे. याचे थोडेसे अजून अचूक अंदाज हे मेच्या लास्ट वीकमध्ये आपल्याकडे येतील, ज्याच्यामध्ये मॉन्सूनचं ऑनसेट कधी होणार आहे आणि त्याचा स्प्रेड साधारण कधी राहणार आहे हे आपल्याला कळेल. पण आत्ताचे जे अंदाज आहेत ते विचारात घेऊन आपण या मॉन्सूनची पूर्वतयारी करत आहोत. याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्या पर्जन्य जलवाहिन्यांचं जे स्वच्छता आपण करतो त्याच्याबद्दलचे तपशील आहेत. आपल्याला माहिती असेल की मुंबईमध्ये जवळजवळ 496 फ्लड प्रोन असे स्पॉट्स होते. त्यापैकी 403 स्पॉट्स हे ऑलरेडी टॅकल झालेले आहेत आणि 93 स्पॉट्स असे आहेत की जिथे पाऊस जर जास्त झाला तर पाण्याचा निचरा संथ गतीने होतो. तर अशा मधले आता 13 स्पॉट्स हे आपले पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण होणार आहे. उर्वरित ठिकाणी ते या पावसाळ्यापूर्वी होणार नाही तर तिथे आपण पूर्णपणे पंपांची व्यवस्था केलेली आहे. जिथे सखल भागामध्ये पाणी साचतं तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी म्हणून जवळजवळ 547 पोर्टेबल डिवॉटरिंग पंप हे बसवण्यात येणार आहेत. त्यापैकी 146 146 सिटीमध्ये आहेत, 178 किंवा 178 हे ईस्टर्न सबअर्बला आहे आणि 223 जे 223 हे वेस्टर्न सबअर्बला आहे. आणि हे सगळे पंप आपले 5 तारखेपासून कार्यान्वित होतील, 5 मे पासून कार्यान्वित होतील. कारण मागच्या वेळेचा आपल्याला अनुभव आहे की मॉन्सून म्हणजे प्री मॉन्सून शॉवर्स सुद्धा होतात. यावेळी आपल्याला हीट वेव्ह वगैरे सगळं विचारात घेता जर पाऊस आधी पडला म्हणजे या सगळ्या हवामानाच्या बदलामुळे तर आपली तयारी असायला पाहिजे. त्यामुळे आपण 5 मे पासूनच हे सगळे पंप कार्यान्वित करतोय. याच्या व्यतिरिक्त आपली 6 मेन पंपिंग स्टेशन आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन ही सुद्धा आपण त्याच वेळेपासून कार्यान्वित करतो. यावेळेला एक गोष्ट आपण अशी वेगळी करतोय की हे जे सगळे पंप्स आहेत जेवढे आपण बसवलेले आहेत 547 त्याच्यावरती IoT बेस्ड डिव्हाइसेस वी हॅव इन्स्टॉल्ड आणि त्याला स्मार्टफोनद्वारे त्यांचं संनियंत्रण करतोय. हेडक्वार्टरमध्ये त्याचे कंट्रोल रूम असणार आहे आणि त्यामुळं याचा अपटाईम जो आहे तो लाईव्ह स्वरूपामध्ये आपल्याला हेडक्वार्टरवरून मॉनिटर करता येणार आहे आणि याच्यामुळे पंप कुठे चालतात कुठे चालत नाही हे आपण लाईव्ह पद्धतीने मॉनिटर करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपण आपल्याला साठी दुसरा महत्वाचा भाग असतो तो म्हणजे रस्ते किंवा smart monitoring. Yes, dewatering. I'm talking about dewatering. Yeah, everything. Pumping stations are anyway monitored, but I'm talking about the dewatering. As far as roads are concerned, every time we have this issue of potholes, and you know that we have been systematically tackling it by concretizing the roads. आणि हा म्हणून त्याच्यासाठी आपण हा CC रोडचा मोठा प्रोग्राम कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम घेतला. मॅक्रो व्ह्यू जर द्यायचा झाला तर मुंबई शहरामध्ये 2050 किलोमीटर लांबीचे रस्ते 2050 किलोमीटर्स त्याच्यापैकी 1224 किलोमीटर 1224 किलोमीटर्स हे ऑलरेडी CC झालेले होते. त्याच्यानंतर आपण 700 किलोमीटर 700 किलोमीटरच्या CC रोडचा प्रोग्राम हाती घेतला. त्यापैकी 521 किलोमीटर्स वी हॅव ऑलरेडी कम्प्लीटेड. सो इट मीन्स टुडे 1745 किलोमीटर्स रोड्स आर ऑलरेडी कॉन्क्रिटाइज्ड. जे राहिलेले 305 किलोमीटर बॅलन्स्ड आहेत त्यापैकी 179 किलोमीटरची कामं आता सुरू आहेत. ही वेगवेगळ्या टप्प्यावरती आहेत. काही 90% पूर्ण झाली आहेत, काही 80% आहेत, काही इव्हन 45% पण आहेत.
कारण ती उशिरा सुरू झाली. सो नाव अवर प्लॅन इज दोज वर्क्स विच आर 70% complete, they all will be completed by May 31st, so that those roads are available during monsoon and which will be pothole free. जी कामं 70%च्या आतमध्ये आहेत तिथे मात्र आपल्याला ती काही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाही. सो वी हॅव प्लॅन्ड अ सेफ क्लोजर ऑफ दिस वर्क फॉर द मॉन्सून. आणि त्याच्यासाठीची आयडिया अशी आहे की 15 मे पर्यंत ज्याचं आपण कॉन्क्रिटिंग करू शकत नाही ते सगळे रस्ते त्याच्यानंतर आम्ही बॅरिकेड्स काढू. ते रस्ते मास्टिकनी कव्हर केले जातील आणि ते मोटरेबल ठेवले जातील. आणि जिथे काही लेवल डिफरन्स वगैरे असेल कारण एक साईड कॉन्क्रीट झाली दुसरी साईड झालेली नाही ती सुद्धा ती गॅप मास्टिकनी भरून काढून ते रस्ते सुद्धा पूर्ण मोटरेबल केले जातील. तर हे जिथे कॉन्क्रीट रस्ते झाले तिथे पॉटहोल्सचा मुद्दा नाही आहे, परंतु जे कॉन्क्रीट न झालेले सुद्धा आपल्याकडे 129 to 130 किलोमीटरचे रस्ते आहेत. दोन्ही हायवे सुद्धा आहेत, ईस्टर्न अँड वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. त्याच्यासाठी आपण पॉटहोल्स भरण्याकरता म्हणून एजन्सी अपॉइंट करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की हा जो कॉन्क्रिटायझेशनचा प्रोग्राम हाती घेतला मुंबई महानगरपालिकेने त्याच्यामुळे मागच्या 4 वर्षातला जर आपण पॉटहोलवरचा खर्च बघितला तर तो सबस्टॅन्शियली कमी झालेला दिसतो. 2023 मध्ये 203 कोटी खर्च पॉटहोल्सवरती झाला होता. 2024 मध्ये इट केम डाऊन टू 164 crores, which is almost 19% less than what we spent in the previous year. In 2025 हा खर्च 97 crores वर आला, so which is again less than by 41%. आणि 2026 मध्ये जो आहे तो 45 करोडचा खर्च प्रस्तावित आहे. याच्यामध्ये ऑफकोर्स ईस्टर्न अँड वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नाहीये, ते वेगळे आहे, परंतु त्याच्यावरचा खर्च सुद्धा सबस्टॅन्शियली दरवर्षी कमी होतो. सो कॉन्क्रिटायझेशन रस्त्यांचं केल्यामुळं पॉटहोल फ्री रस्ते करण्याचं जे आपलं शासनाचं आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं वारंवार सांगणं होतं ते थोडंसं आपल्याला वस्तुस्थितीमध्ये येताना दिसतंय. आता पण ह्याच्या व्यतिरिक्त तरी सुद्धा आपल्याला काही रस्ते काही साईड स्ट्रिप्स आहेत ज्या कॉन्क्रीट नाही आहेत, त्यामुळे तिथे थोडेफार पॉटहोलचा प्रश्न असणार आहे. तर ते करण्याकरता यावेळेला सुद्धा आपण पॉटहोल क्विक फिक्स हे ॲप सुरू ठेवणार आहोत. तिथे लोकांना सुद्धा त्याचे खड्ड्यांचं छायाचित्र स्थान माहिती हे सगळं देण्याची सुविधा राहील. आणि अशी कुठे घटना घडेल त्यावेळेला लगेचच्या लगेचच आपल्याला असलेल्या एजन्सी मार्फत आणि वॉर्ड मार्फत त्याचं निराकरण केलं जाईल. हा रस्त्यांचा मुद्दा झाला.